मित्रांनो, बार्शी शहरातील नाईकवाडी फ्लॅट एक शांत मध्यमवर्गीय वसाहत. पण त्या मंगळवारी सकाळी सगळ्यांच्या शांततेला भेदणारा एक भीषण आवाज ऐकू यायला लागला. जोरजोरात आरडाओरडा होत लागताना आजूबाजूचे लोक घाईघाईने धावत आले. तिथे 2 मजल्यातल्या एका घरच्यांच्या समोर वृद्ध दाम्पत्य हंबरडा फोडत बसलं होतं. त्यांचे अश्रू सुकण्याचे नाव घेत नव्हते. पण जेव्हा शेजाऱ्यांनी आत डोकावलं तेव्हा संपूर्ण परिसर सुन्न झाला. घराच्या दुसऱ्या मजल्यावर एकाच कुटुंबातील तिघांचे रक्तबंबाळ मृतदेह तिथेच फडफडत पडले होते. ही हत्या होती की आत्महत्या, ही काहीतरी वेगळंच, याचं उत्तर लवकरच समोर येणार होतं. पण ते ज्या पद्धतीनं उलगडणार होतं ते सगळ्यांनाच हादरवून जाणार होतं. मित्रांनो, ही स्टोरी अशी आहे की तुमचा थरकाप नक्की सोडवेल. चला तर जाणून घेऊया. पोलीस घटनास्थळी पोहोचतात. संपूर्ण घर सील करण्यात येतं. पोलीस निरीक्षक अभय पाटील यांनी जबरदस्त निरीक्षण सुरू केलं. शरीर ज्या स्थितीत होतं ती सामान्य हत्याकांडासारखं वाटत नव्हतं. तृप्ती मुंडे, जिचं वय 35 आहे, तिचा गळा धारदार हत्याराने कापलेला गेला होता. पण शरीरावर संघर्षाच्या खुणा कुठंच नव्हत्या. ओम मुंडे, वय वर्ष 28, बिचाऱ्या मुलाला मृतदेह पलंगावर पडलेला होता. मानेला दोरीने आवळलेल्या खुणा होत्या. अमृत मुंडे, वय वर्ष 40, एका खोलीमध्ये दोरीने लटकलेला, त्याच्या हाताला चाकूचा वण होता. घटनेचा अभ्यास करताना हे एका क्षणात घडलेलं वाटत नव्हतं. पण खरोखरच अतुलने हे कृत्य केलं होतं का? अमृत आणि आरोपीचा भूतकाळ. अतुल आणि तृप्ती मुंडे दोघेही शिक्षक. शिस्तप्रिय आदर्श कुटुंब म्हणावं असं, पण त्या लोकांना माहीत नव्हतं की या घरात गेल्या काही महिन्यापासून एक संघर्ष आणि वाद तोंड काढत आहे. तृप्तीच्या वागण्यात बदल दिसत होता. ती नेहमीप्रमाणे शांत झाली होती. फोनवर कोणाशी तरी बोलण्याचा बनाव करत होती आणि खरोखर ती कोणाशी तरी बोलत देखील होती, पण कोणाशी हे स्पष्ट नव्हतं. अतुलच्या डोक्यात संशयाचे किडे वळवळत होते. पत्नीने बदललेले वागणं, तिच्या वेगवेगळ्या बहाण्यांनी उलगडलेले संवाद, हे सर्व त्याला बैचैन करत होतं. त्याचा मुलगा ओम काहीतरी दिवसांपासून बदललेल्या अवस्थेत होता. एक दिवस त्याने आजीला सांगितलं होतं की आई बाबा रोज भांडतात. कधी कधी बाबा खूप रागावतो आणि मारहाण देखील करतो. तपासाची प्रक्रिया तशीच पुढे चालू होते. पोलीस जेव्हा घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासतात तेव्हा त्यांना काहीतरी अनपेक्षित सापडतं. रात्री 11:30 वाजता तृप्ती कोणाशी तरी फोनवर भांडताना दिसते. तुला वाटत हे इतकं सोपं आहे का? मी निर्णय घेतलाय, असा त्यामध्ये आवाज देखील असतो. रात्री 12:30 वाजता अतुल जोरजोरात तृप्तीशी भांडताना त्यात दिसत होता. रात्री 11:40 वाजता घरासमोर एक अनोळखी व्यक्ती उभी दिसते, पण ती कॅमेऱ्याच्या बाहेर जाताना असते. रात्री 1 वाजता हॉटेलच्या दिव्याचा प्रकाश अचानकच बंद होऊन जातो. हे सगळं बघून पोलिसांना वाटू लागलं अतुल हत्यार नसून तो या कटाचा बळी ठरला असेल बहुतेक. धक्कादायक सत्य पुढे जाऊन उघडणार होतं. पोलिसांनी तृप्तीचा फोन कॉल्स आणि बँक स्टेटमेंट तपासले. तेव्हा एक नवीन नाव समोर आलं, अजय देशमुख म्हणून. अजय तृप्तीला जुन्या कॉलेजमधील मित्र. त्यांचं काही महिन्यापासून अफेअर सुरू होतं. तृप्तीला तिच्या संसारात त्रास जाणवत होता आणि अजयने तिला आश्वासन दिलं होतं की आपण यातून काहीतरी मार्ग काढू आणि आपण लग्न करू. पोलिसांना अजयला ताब्यात घेतलं आणि चौकशी केली तेव्हा तो आधी नकार देत होता सगळ्या गोष्टी सांगण्यासाठी. आणि शेवटी पोलिसांनी खाक्या दाखल्यावरती तो कबूल झाला. त्या रात्री मी तिथे होतो, पण मी त्यांना कोणाला मारलं नाही. मग खऱ्या खुनीचा सोक्षमोक्ष कसा लागणार? पोलीस बुचकळ्यात पडतात. सीसीटीव्ही मधील अनोळखी व्यक्तीचं ओळख पटली. तो होता राहुल पाटील, एक सुपारी किलर. हे सगळं कट होतं. तृप्ती आणि अजयने सुपारी किलरला पैसे देऊन अतुलचा खून करण्याचा कट रचला होता. पण गोष्ट तिथं बिघडते आणि ज्यावेळेस तो तिथं मारायला येतो तेव्हा अतुल जोरदार प्रतिकार करतो. राहुलने तृप्तीलाही संपवलं होतं, कारण ती पोलिसांना सांगण्याची भीती त्याला वाटत होती. कारण का तर त्या झटापटीमध्ये तो तिच्यावर देखील वार करत होता. मुलगा ओम साक्षीदार बनू शकतो म्हणून त्यालाही त्यानं संपवलं होतं.
आणि मग राहुलने घरात असा प्रसंग निर्माण केला होता की तो आत्महत्येसारखा दिसेल. गुन्हेगाराला न्याय मिळण्याची पुढे प्रक्रिया. कोर्टामध्ये ही केस परत उभी राहते. अजय आणि राहुलला गुन्ह्यासाठी जबाबदार धरलं जातं. सुपारी घेतल्याचं राहुल कबूल करतो. अजयच्या व्हॉट्सअप चॅट आणि तृप्तीच्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये हे पुरावे बनतात आणि अजयला जन्मठेप आणि राहुलला फाशी होते. मित्रांनो, ही घटना एक गोष्ट शिकवते: संशय, अधुरी स्वप्न आणि खोट्या नाट्यांमध्ये अडकलेल्या लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. जेव्हा संसाराचा अभाव असतो तेव्हा छोट्या करबुरी मोठ्या दुर्घटनेत स्वरूप घेऊ शकतात. नात्यात विश्वास हवा, नाहीतर संशयाचे धोके माणसाला अंधारात नक्की ढकलतात. मित्रांनो, आपली ही स्टोरी आज तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा गोष्टी होऊ नयेत म्हणून आपल्याला काय करता यावं हे देखील सांगा. आणि पुढील स्टोरीसाठी तयार राहा. धन्यवाद.